पेरलेला जो गहू असतो, जे धान्य असतं, ते आज आपल्याला खाता येईल? बोला ना माहिती नाही खाता येणार ना. काल पेरले बाबा लगेच आज दळण करायचं नाही ना. मग काल पेरलेले गहू जे धान्य ते कधी काम येते? कधी काम येते? पुढच्या वर्षी. आज जे आपण धान्य खातोय, अन्न खातोय, कधीच आहे? गेल्या वर्षीच आहे. याचा अर्थ असा आहे, आज केलेलं पुण्य हे पुढं काम येत आहे, आणि मागच्या जन्मीचं पुण्य हे आता काम येत आहे. अपेक्षा करायची नाहीये. कर्म हे बलवंत आहे. जे होणार आहे ते होणार, ते चुकणार नाही. नाही कितीही पूजा करा, काही करा, तुम्ही चुकणार नाहीये, चुकणार नाही. अरे सुदाम जो भगवान श्री कृष्णाचा सखा होता, रात्र दिवस स्मरण करायचा, भजन करायचं, त्याला सुद्धा दुःख चुकलं नाही, कर्म चुकलं नाही. अरे ज्याचा मित्र द्वारकाधीश असताना सुद्धा दुःख चुकलं नाही, सुदामाची लेकर 4-4 दिवस उपाशी होते. हे उदाहरण, हे चरित्र किती सांगतात आपले की काही करा रे, तुम्ही काही करा, पण जे ब्रह्मदेवाने विधात्याने या ललाटवर जे भाग्य दिलं महाराज, ते भाग्य पुसण्याची ताकद पुन्हा कोणात नाही. जे होणार आहे ते होणारच. आपलं काम आहे ते फक्त भगवान शंकराची सेवा निस्वार्थपणे करायची आहे. त्याला कधीच काही मागायचं नाही. वेळ आली ना, जे योग्य आहे ते बरोबर देतो नाही ना. आता उद्यापासून काही मागणार नाही ना. माझ्या पोरीला पोरगा होऊ दे, माझ्या पोराचं लग्न होऊ दे, अजिबात काही मागायचं. लक्षात ठेवा, कर्म बलवंत आहे. कर्म कोणाला चुकत नाही. माझ्या कोणे दिवसी बसुनी हातीवर, कोणे दिवसी पाया चालत जावे, चालत जावे समय भगवान शंकराचा स्वभाव अंतःकरण ते विचार सांगतो की आपल्याला काय लागतं हा विचार केल्यापेक्षा माझ्या महादेवाला काय लागते हे महत्त्वाचं. देवाकडून काही मागितल्यापेक्षा एक सांगू का, पूजा करून त्यालाच मागा. मला सांगा नाही, कधी तुम्ही भगवान शंकराच्या रामेश्वराच्या मंदिरात जाता, कधी देवाला ते जल, मी सांगेन तुम्हाला जल कसं अर्पण करावं, देवाला जल का आवडतं सांगेन. जे अर्पण करत असताना कधीतरी त्या ठिकाणी तुम्हाला असं काही भास होत नाही की तो माझ्या समोर, कधीतरी असा भास होतोय जेवढं पाणी जल तुम्ही भगवंताला अर्पण करताय तेवढे आश्रय तुमच्या डोळ्यात असं झालं का? हा मनाने तर नाही ना. आज तुम्ही उपवास धरतात, मंदिरात येतात, पण तरीही